नमस्कार, जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत। पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी। शिरोळ तालुका दुपारपर्यंत कडकडीत बंद ठेवून होणार चक्काजाम आंदोलन। अलमट्टी धरण उंची वाढ विरोधी सर्वपक्षीय संघर्ष समितीच्या बैठकीत निर्णय। कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यामध्ये दरवर्षी भयावह पूर परिस्थिती निर्माण करणारा अलमट्टी धरण उंची वाढीचा निर्णय तत्काळ रद्द करण्यात यावा। या मागणीसाठी अलमट्टी धरण उंची वाढ विरोधी सर्वपक्षीय संघर्ष समितीच्या वतीनं दिनांक 18 मे रोजी अंकली टोल नाका येथे चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे। या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी संपूर्ण शिरोळ तालुका दुपारपर्यंत कडकडीत बंद ठेवून सर्व नागरिकांनी त्यांच्या वाहन गाड्यांच्या ताफ्यासह आंदोलनस्थळी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं, हे आंदोलन यशस्वी करावं असं आवाहन संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आलं। श्री दत्त कारखाना कार्यस्थळावरील सांस्कृतिक सभागृहामध्ये ही सर्वपक्षीय बैठक घेण्यात आली आहे। प्रारंभी श्री दत्त साखर कारखान्याचे मार्गदर्शक संचालक उद्यान पंडित गणपतराव पाटील यांनी सर्वांचं स्वागत केलं। जनतेने अलमट्टी धरण उंची वाढ प्रश्नी जिद्दीनं आणि चिकाटीनं विरोध करायचा आहे। खुल्या मनानं सर्वांनी एकत्र येऊन सरकारला जाग येईल असं आंदोलन करण्याचं आवाहन केलं। माजी आमदार उल्हासदादा पाटील यांनी 2005 सालापासून आलेल्या महापुराची कारणं कोणती आहेत याचं उत्तर तज्ज्ञांनी सरकारनं देणं आवश्यक असून महापुरातनं नुकसान होताच कामा नये असा अंतिम लढा देण्यासाठी जाती धर्म पक्षीय पातळीपासून दूर राहून एकत्रितपणे लढा उभारण्याचं आवाहन केलं। रजनीताई मगदूम, सावकार मादनाईक, सुनील इनामदार, रावसाहेब आलासे, वैभव उगळे, बाबासाहेब नदाफ, धनाजी सुडमुंगे, सर्जेराव पवार, सर्जेराव पाटील आदींनी महापुरांच्या कारणासंदर्भात सरकारने तात्काळ अभ्यास करून महापूर येणार नाही आणि अलमट्टीची उंची वाढू नये यासाठी शासकीय व न्याय मार्गाने काम करण्याची गरज असल्याचं सांगितलं। या प्रश्नावर सर्वांची एकजूट असल्याचं स्पष्ट केलं। चंद्रशेखर कलगी यांनी सूत्रसंचालन केलं। यावेळी अमरसिंह पाटील, चंगेज खान पठाण, महेंद्र बागे, दत्तचे चेअरमन रघुनाथ पाटील, शरदचंद्र पाठक, रमेश शिंदे, दिगंबर सकट, अरुणकुमार देसाई, शेखर पाटील, अशोकराव पोळेकर, विश्वास बालिघाटे, धनाजी पाटील नर्तेकर, शैलेश आडके, आदम मुजावर, किरण भोसले, अरविंद धरणगुत्तीकर, चंद्रकांत जाधव हुनकीकर, रामचंद्र शिंदे, दिनेश कांबळे यांच्यासह दत्तचे सर्व संचालक, सर्वपक्षीय कार्यकर्ते, नेते, पूरग्रस्त मोठ्या संख्येनं उपस्थित होते। या ठिकाणी आम्ही बोलवलेलं आहे आणि त्यानिमित्तानं या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व स्टेजवरील प्रतिष्ठे आणि सगळे ताई वगैरे सर्वच मी मनापासून स्वागत करतो। वाढवले तर आपला शिरोळ तालुक्यात खर्च कायमस्वरूपी विस्तार होईल अशी परिस्थिती निर्माण होईल। म्हणून आपल्या तालुक्यातल्या लोकांनी एकत्र येऊन अत्यंत जिद्दीनं आणि चिकाटीनं हे जे अलमट्टी धरणाची उंची वाढवणार आहे ती रहित करण्याच्या दिशेने करायचं आहे आणि त्याच्यासाठी 18 तारखेला आपण अंकली धरणाच्या तिथं सर्व जास्तीच्या संख्येला आणि मोठ्या संख्येला उपस्थित राहून आपला विरोध दर्शवण्यासाठी आणि त्याचं नियोजन या ठिकाणी करण्यासाठी आपण या ठिकाणी बोलवलेलं आहे। म्हणून आपण कशा पद्धतीनं नियोजन करायचं आहे, कुणाची काही मतं असते, काही चर्चा असते तर ती खुल्या मनानं करण्याच्या दिशेने या ठिकाणी बोलवलं आहे। पण आपण जास्तीत जास्त संख्येनं आपल्या तालुक्यातील लोक जमणं गरजेचं आहे, विरोध दर्शवणं गरजेचं आहे, सरकारला जाग येईल अशा पद्धतीची गरज आहे। म्हणून या ठिकाणी बोलवलेलं आहे। आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हो, स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ऍड करा। पाहत रहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल।